बघा चॅप्टर नंबर 5 कोणतं आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशाला म्हणायचं त्याच्या अगोदर थोडसे एक्झाम्पल बघू आपण. m+3 इज इक्वल टू 5. आता m+3 तुम्हाला माहिती आहे, हा 3 तिकडे गेल्यानंतर काय होईल? ते मायनस, म्हणजे काय येईल त्याचा आन्सर? हे 3 तिकडे गेल्यानंतर होतील 5 - 3, काय होतील ते 5 - 3, म्हणजे त्याचा आन्सर येईल 2. ठीक आहे. आता 3y इज इक्वल टू 8, सॉरी 3y + 8 इज इक्वल टू 22. 22 ते 8 तिकडे गेल्यानंतर मायनस किती येईल? 14. म्हणजे 3y ची किंमत किती येईल? 14. y बरोबर किती येईल मग? 14/3. 14/3. ठीक आहे. आता x/3 इज इक्वल टू आहे तुमचं 2. मग x इज इक्वल टू 2 × 3, कारण 3 डिव्हिजन मध्ये तिकडे गेल्यावर काय झाले? मल्टिप्लाय. x ची किंमत किती आली? 6. x ची किंमत आली तुमची 6. ठीक आहे. आता ट्वाइस p इज इक्वल टू p + 4/9. ठीक आहे. या p ला इकडे घेऊन या फक्त. ट्वाइस p - p इज इक्वल टू 4/9. ट्वाइस p - p म्हणजे काय आलं? p इज इक्वल टू 4/9. काय अवघड आहे त्याच्यात? काही सोडवायची गरजच नाही त्याला. 4/9. 4 नंबरचं हे कसं सोडवलं? 5 नंबरचं x + 5 इज इक्वल टू 14. मग x इज इक्वल टू 14 - 5. x ची किंमत किती येईल? 9. म्हणजे 9 जर इथे टाकले तर त्याची किंमत किती होईल? 14, कारण x ची किंमत 9 आलेली आहे. सेम 8 मधून किती मायनस करायचे तुम्हाला कळूनच जाईल. 6. डायरेक्ट समजतं ना, 8 मधून 6 काढलं तरी तुम्ही काढू शकता. 8 - y बरोबर 2 आहे. तर -y बरोबर किती होईल? 2 - 8. 8 तिकडे गेल्यानंतर झाले मायनस. -y बरोबर -6. y ची किंमत किती आली? 6. ठीक आहे. y ची किंमत किती आली? 6. सोपं आहे काय अवघड? लिहिलं का तुम्ही हे? या एकदा लिहून घ्या पटकन. हा बघा, आता हे आपण बघितलं फक्त इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे. लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं? आता तुम्ही 3 नंबरचं चॅप्टर होतं आपलं पॉलिनॉमियल, त्याच्यात डिग्री हा शब्द शिकलेले. डिग्री म्हणजे काय? जे व्हेरिएबल आहे, ए पासून A, B, C, Z पर्यंत जे व्हेरिएबल आहे, यांच्या डोक्यावर पॉवर किती आहे त्याला काय म्हणायचं? डिग्री. आता समजा याच्या डोक्यावर 2 टाकलं मी, 3 टाकलं, 4 टाकलं, याची डिग्री 2, याची 3, याची 4. लिनियर इक्वेशन म्हणजे ज्याची डिग्री 1. शिकलेलो आपण. लिनियर या शब्दाचा अर्थ काय आहे? डिग्री 1. बघा, लिनियर याचा अर्थ असतो डिग्री 1. प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती असेल? 1. मग सर व्हेरिएबल म्हणजे काय? समजा 5x आहे, ठीक आहे, किंवा 7y आहे. याच्यातला जो हा आहे 5 आणि हा 7, हे काय तुमचे कोएफिशियंट म्हणतो आपण याला. काय म्हणतो? कोएफिशियंट. हे झाले तुमचे कोएफिशियंट. ठीक आहे. आणि हा जो आहे x आणि y, हे काय झाले तुमचे? व्हेरिएबल्स. आणि व्हेरिएबल्स किती आहे? A, B, C, Z पर्यंत. टोटल किती आहे? 26. टोटल 26 व्हेरिएबल आहे. आता या व्हेरिएबलची प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे आपल्याला? 1. 1च डिग्री असेल त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल वापरलेले असतील, याच्यापैकी कोणतेही 2. आता समजा हे प्रत्येक इक्वेशन आहे, याच्यात एकच व्हेरिएबल आहे x, इथं काय m, इथे काय y, x, p, इथे पण y. तुम्हाला m सोडून दुसरं व्हेरिएबल दिसते का तिथं? नाही. y सोडून, x सोडून नाही. जिथे 2 व्हेरिएबल असतील त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे काय? डिग्री 1. दोन्ही व्हेरिएबलची डिग्री किती लागेल आपल्याला? 1. आणि 2 व्हेरिएबल लागतील. किती व्हेरिएबल लागतील? 2. त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जास्त काही एवढं डीप मध्ये जायची गरज नाही याच्यामध्ये. ठीक आहे. हे तुमचे चष्म्यांचे नंबर दिलेले इथं बघून घ्यायचे, कोणता कोणाला लागतो तर. ठीक आहे. एवढं एकदा हे करून घ्या लिनियर. याच्यावरून सांगतो तुम्हाला.
बघा आता इथे तुम्हाला 4 हे कंडिशन दिलेले आहे. ऑन द ग्लासेस द फॉलोइंग स्पेक्टेकल राईट द नंबर सच दॅट. आता सम 42 आणि डिफरन्स 16 आहे. सम किती आहे 42 आणि डिफरन्स 16 आहे. 42 का बघा दोघांची बेरीज आणि त्या दोघांमधला फरक 16चा आहे का. 29 वजा 13 किती झाले 16. या दोघांची बेरीज देअर इज सम, दोघांची बेरीज 37 आणि डिफरन्स 11 आहे. असे नंबर सांगा बरं मला की ज्यांची बेरीज 37 झाली पाहिजे आणि फरक 11 झाला पाहिजे. बेरीज 37 आली पाहिजे, फरक 11चा आहे का त्यांचा. फरक 11चा आला पाहिजे. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 37 होती आणि त्यांचा फरक 11चा येतो. सांगा पटकन. फरक त्यांच्या दोघांचा फरक किती आहे 11चा आहे. 26 मधून 11 गेले किती होतात. सांगा बोला तुम्हाला का आल्या पाहिजे गोष्टी. आठवा बोलू नका रे, हे याच्याबद्दल बोला फक्त. 24 आणि 13 होतात का चेक करा बरं. 24 आणि 13 होत. याच्यासाठी एक ट्रिक आहे माहिती आहे तुम्हाला. कोणती ट्रिक आहे. त्या दोघांचा हे करायचं, बेरीज करायची त्या दोघांची. ठीक आहे, ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आहे ती ट्रिक. 24 आणि 20 सॉरी 54 आणि 20 74. 74 4 दे 37 किती झाले 37. कळालं. हे झालं 37. 37 मधून किती कमी करायचे म्हणजे 20 येतील रे 17. आणि त्या दोघांचं बेरीज पण 54 होते बघा बरं. होते 37 आणि 17 होते ना. मग मला लास्ट वाला सांगा तुम्ही. लास्ट वाला आपल्या मनाचं आहे का जाऊ द्या तिकडे. हा ह्या ज्या आहे ह्या आपल्याला फक्त तुम्हाला सांगितलं. आता हे जे सॉल्व्ह करायचं आपल्याला ते लिनियर इक्वेशनचा यूज करून कसं सॉल्व्ह करायचं. मग आपल्याला एखाद्याला एक्स म्हणावं लागेल, दुसऱ्याला काय म्हणावं लागेल वाय. मग एक्स प्लस वाय बरोबर किती 42. एक्स मायनस वाय बरोबर किती 16. अरे हा 42 आणि 16. वाय वाय कॅन्सल. एक्स प्लस एक्स 2x. यांची बेरीज किती झाली 58. मग एक्स बरोबर किती येईल 29. आलं पहिलं. हे आपल्याला सॉल्व्ह करणे. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करायचं ते बघू आपण आता. लिनियर इक्वेशन. आता याच्यामधले काही क्वेश्चन घेऊ आपण. पहिला हा क्वेश्चन आहे सॉल्व्ह एक्झाम्पल. ठीक आहे, फर्स्ट सॉल्व्ह एक्झाम्पल बघा. दोन इक्वेशन दिलेले तुम्हाला. सॉल्व्ह एक्स प्लस वाय ते दिलेलंच आहे क्वेश्चन, ते डायरेक्टच घेऊ आपण. नेहमी काय म्हणायचं हेअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती दिलेलं आहे 14. याला द्या इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर एक्स मायनस वाय बरोबर किती दिलेलं आहे 2. याला द्या इक्वेशन नंबर 2. सर्वांना करता येईल. ठीक आहे, कळालं. दोन नंबर देऊन ठेवले आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. हे दोन इक्वेशन दिले. आता त्याच्यानंतर चेक करायचं कोएफिशियंट सारखा आहे का. हे स्टेप आहे बघा सोडवण्याच्या, क्वेश्चन सोडवण्याच्या. 10वीचं लेक्चर टाकलेलं आहे मी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्याच्यामध्ये पण आहे. तुम्हाला जर अजून डीप मध्ये बघायचं असेल पहिलं इक्वेशन पहिलं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये डीप मध्ये टाकलेलं आहे थोडं. ठीक आहे, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय याच्यात तुम्हाला कोएफिशियंट समजलं पाहिजे. कोएफिशियंट म्हणजे काय, त्याला जोडलेला नंबर. एकाच व्हेरिएबलचा कोएफिशियंट सारखा आहे का बघायचं. कोणतं एका एक्सचा कोएफिशियंट सारखा आहे आणि वायचा पण सारखा आहे. कोएफिशियंट सारखा असल्यावर हे चेक करायचं साइन वेगळं आहे का. साइन कोणाचं वेगळं आहे वायचं. कोएफिशियंट पण सारखा आहे, साइन पण वेगळं आहे. समजले इथपर्यंत. काय काय म्हटलं मी, कोएफिशियंट सारखा, साइन वेगळं. जेव्हा साइन वेगळं असेल तेव्हा ऍडिशन करायची. काय करायची ऍडिशन. बघा ही मेथड झाली आता लिहिण्याची. ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. दोन इक्वेशनला ऍड करायचं म्हणजे यांची बेरीज करायची आपल्याला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. बरोबर आहे. यांची काय करायची बेरीज. बेरीज करा ती डायरेक्ट बेरीज करा. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. म्हणून म्हटलं मी साइन वेगळं असल्याशिवाय ते कॅन्सल होऊ शकत नाही. एक्स अधिक एक्स 2x. 14 आणि 2
एक्स बरोबर किती येईल मग 16/2. इथं भाग द्यायचा थोडा. एक्स ची किंमत आली तुमची 8. एक्स ची जी किंमत 8 आलेली आहे ती कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवू आपण. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा आन्सर येऊन जाईल. इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण. इक्वेशन 1 लिहून घ्या एकदा. x प्लस वाय बरोबर किती 14. x ची किंमत किती आहे 8. 8 अधिक y बरोबर 14. y बरोबर किती येईल 14 वजा 8. y ची किंमत किती आली. ठीक आहे. y ची किंमत किती आलेली आहे 6. आता हे जे आपण फायनल मध्ये लिहायचं याला बघा ही आपली प्रॉपर मेथड आहे लिहिण्याची. फायनल मध्ये लिहायचं एक्स वाय इज इक्वल टू 8 6 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. सोल्युशन म्हणजे हे व्हॅल्यू टाकल्यावर आपल्याला 14 आणि 2 आन्सर मिळतील. सोल्युशन ऑफ द इक्वेशन ही प्रॉपर मेथड लिहिण्याची. ठीक आहे. हे जेवढी आपण लिहिलं काल आपण फक्त प्रॅक्टिस घेतली होती. ही प्रॉपर मेथड बरोबर कसं लिहायचं 1 नंबर 2 नंबर ऍडिंग कधी करायचं त्याला सबट्रॅक्टिंग कधी करायचं मल्टिप्लाय कधी करायची गरज पडते. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी सांगतो. फक्त लक्षात सुरुवात कुठून करायची कोएफिशियंट सारखा आहे का. कोएफिशियंट सारखा होता. दुसरी स्टेप काय किंवा दुसरी तुम्हाला दुसरी जी आपण पायरी म्हणू शकतो त्याला काय करणार तुम्ही साइन चेक करणार. काय चेक करणार साइन. आता साइन वेगळं होतं म्हणून ऍडिशन केली. साइन सारखा असल्यावर काय करायचं कसं करायचं तो क्वेश्चन येईल समोर ते नंतर सोडू आपण. ठीक आहे. पद्धतशीर लिहून घ्यायला. आता हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये आपले कोएफिशियंट सारखे होते. ठीक आहे. हळूहळू तुमच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर होतील. आता दुसरा क्वेश्चन बघा हा 3x प्लस वाय इज इक्वल टू 5. याला द्या 1 नंबर हिअर डायरेक्ट लिहितो मी. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 1. याला द्या 2 नंबर. इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले चेक करणे कोएफिशियंट सारखे आहे का. एक्स एक्सचा कोएफिशियंट सारखा आहे का वाय वायचा सारखा आहे का नाही. मग आपलं काम असतं की त्याला सारखं बनवणं. मग सारखं बनवायला सोपं कोण आहे म्हणजे लवकर सारखे बनले पाहिजे ते वाय. 3 ला 2 बनवू शकतो का आपण नाही. 2 ला 3 बनवू शकतो का नाही. मग आपल्याला काय बघावं लागेल त्या दोघांनी जवळची भाग जाणारी संख्या बघावं लागेल. 3 आणि 2 ला जवळची भाग जाणारी संख्या कोणती आहे 6. किती आहे 6. 3 ला म्हणजे 6 ला 3 नाही भाग जातो आणि 2 नाही जातो. पण आपल्याला तिथं 6 आणण्यासाठी दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपल्याला एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं असं आपलं कोणतं व्हेरिएबल आहे वाय. कारण 3 आहे पण इथं किती 1 ला 3 बनवू शकतो आपण. कितीने गुणावं लागेल 3 न. मग एक एक बघा आपण थोडं हायर लेवलकडे चाललो आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 कितीने मल्टिप्लाय करायचं त्याला 3 न. ठीक आहे. 3 न मल्टिप्लाय करायचं कसं 3 त्याच्यानंतर 3 आणि 3. बघा 3 न मल्टिप्लाय केलं 3x ला. त्याच्यानंतर कशाला मल्टिप्लाय करून राहिलो y ला आणि त्याच्यानंतर 5 ला. बघा 3 न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 3x ला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येईल 9x. इकडे काय येईल 3y आणि इकडं 15. हे झालं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. झालं इथपर्यंत कळालं का. काय केलं कोएफिशियंट सारखे नव्हते कोएफिशियंट सारखे बनवले. ठीक आहे. त्याच्यानंतर साइन चेक करा. आता ज्यांचं कोएफिशियंट सारखे बनवलेले त्यांचं साइन बघा. याचं साइन काय ते एक नंबरचं इक्वेशनचं काम झालं आपलं. +3y साइन कसं आहे सारखं. साइन सारखं असल्यावर सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं सबट्रॅक्शन. मग लिहायचं इथं इक्वेशन 2 अप्लाय म्हणायचं. काय म्हणायचं अप्लाय इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 मायनस करायचं. इक्वेशन 2 कोणतं आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर 9x प्लस 3y इज इक्वल टू 15. आपण काय करून राहिलो मायनस बघा मायनस का करायचं कारण 3y आणि 3y यांची ऍडिशन किती होऊन राहिली 6y. आपल्याला ते कॅन्सल करायचे. काय करायचे कॅन्सल. मग कॅन्सल करण्यासाठी एकाचं साइन काय लागेल मायनस.
जेव्हा जेव्हा इक्वेशन मध्ये आपण मायनस वापरू तेव्हा दुसऱ्या इक्वेशनचे साईन चेंज करून टाकायचे. याचं साईन काय सध्या प्लस, इथं काय होईल मायनस. याचं साईन काय आहे, याचं काय होईल मग मायनस. याचं साईन काय प्लस, साईन काय होईल मायनस. आता बदललेले साईन विचारात घ्यायचे. कसे बघा, 2x मायनस 9x घ्यायचं. आता प्लस घेसाल का तुम्ही, नाही, कारण साईन चेंज केलेले कशामुळं, या मायनस वर्डमुळं. 2x मायनस 9x सांगा, मायनस 7x. इकडे विचारच करायचा नाही, कारण त्याला कॅन्सल करण्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहे. ठीक आहे, इकडे काय होईल, 1 मायनस 15 मायनस 14, म्हणजे मायनस मायनस दोन्ही ठिकाणी येतं, काय होईल ते प्लस. 7x बरोबर 14. आता x ची किंमत किती येईल, 2, 7 दुनी 14, x ची किंमत आली 2. आता x ची किंमत जी 2 आलेली आहे, आपल्याकडे 3 इक्वेशन आहे. आता 1 2 3 कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवायची. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवता, एक नंबरच ठेवा, एक नंबरचं. इन इक्वेशन 1, एक नंबरचं इक्वेशन लिहून घ्या. 3x प्लस वाय इज इक्वल टू 5. x ची किंमत किती आहे 2 प्लस वाय ॲज इट इज 5 ॲज इट इज. 3 दुनी 6 अधिक वाय बरोबर 5. वाय बरोबर तिकडे होईल 5, 6 तिकडे गेल्यानंतर मायनस. वाय ची किंमत मायनस 1. मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साईन, आणि फायनल आन्सर लिहिता येईल मग ते मागच्या वेळेस सारखं. एक्स वाय काय आलं सोल्युशन, 2 आणि मायनस 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, बरोबर आहे, 2 आणि मायनस 1 घ्या लिहून.